जेवढ्या ॲटिट्यूडनं मी रील आणायला गेले होते ना, तर मला वाटलं एकच काय मी 4-5 रील तर अशा सहज घेऊन येईल. पण काय वाटेत माझ्या गाडीची चार्जिंग संपली आणि जशी मी रील आणायला गेले होते तसंच मला पण न्यायला एक माणूस आला आणि तसंच त्या माणसाच्या पाठीमागे बसून घरी यावं लागलं. नुसतंच मी नाही, त्या बॅटरीला सुद्धा मांडीवर घेऊन घरी आणलं आणि मग चार्जिंग केली आणि परत दुपारी गाडी आणायला गेली. फक्त गाडी आणायला गेली, रील मात्र आणली नाही. आणि या गाडी आणि चार्जिंगच्या नादामध्ये त्या 4-5 ज्या रील आणणार होते त्यातली मला एकही रील आणता आली नाही. ज्या घरी रील होत्या त्याच रीलनं सुरू केलं. लेहंग्याला तर एकच शिलाई मारायची होती, कारण त्याचे काही मी पीस कट केले नव्हते. गळ्या एकाच ह्याच्यामध्ये कट केलं होतं. एक शिलाई मारली, खालच्या साईडने लेस लावून घेतली आणि वरती एक इलॅस्टिक लावून लेहंगा तर तयार झाला. आता वरचं जे टॉप आहे त्याला मी आर्महोलच्या साईडने पट्ट्या लावून घेतल्या आणि त्यावरती दुमतवून अशी शिलाई लावणार होते, पण आपली रील जी वेगळी आहे त्यामुळं मग म्हणलं नको हात शिलाई करू, हात शिलाई केल्यावरती दिसणार नाही. आता गळ्याच्या साईडने एक साईडने तर आपण शोल्डर ठेवले, पण दुसऱ्या साईडने बेल्ट तयार करायचा होता. मग त्या बेल्टसाठी मी एक 4 इंचाची पट्टी घेतली आणि जेवढं इलॅस्टिक आहे बरोबर त्या इलॅस्टिकचा माप घेऊन तेवढी शिलाई मारून घेतली. आणि आता या पट्टीमध्ये आपल्याला जितकं इलॅस्टिक लागतंय शोल्डरसाठी तितकं इलॅस्टिक मी यामध्ये इन्सर्ट करून टाकते. मध्ये इलॅस्टिक टाकल्याच्या नंतर दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची आणि कपडा जो आहे तो मध्ये अशा प्रकारे गुड्या गुड्या पडतील आणि एकदम छान असा बेल्ट तयार होईल एक साईडचा. आणि बेल्ट बघा किती सुंदर दिसतोय. आता हा जो बेल्ट आहे तो आता दुसऱ्या साईडच्या शोल्डरला आपल्याला जॉईंट करायचा आहे आणि त्याही साईडला एक मधून फोल्ड करायसाठी पट्टी लावणार आहोत, कारण आपण याला अस्तर लावलेलं नाही आहे म्हणून. आता ही जी पट्टी लावली हिलाही मला मधल्या साईडने एक शिलाई लागणार होती, पण मी रील दुसरी असल्यामुळं आता सगळ्याच साईडने मला हात शिलाई करून घ्यायची आणि मग मी हे बेल्ट लावून घेतला आणि सगळीकडून हात शिलाई करून घेतली. रील आणलेली परवडली असती, पण हात शिलाईला बराच वेळ गेला. जितका वेळ रील आणायला लागला असता तितकाच वेळ या हात शिलाईमध्ये पण गेला. पण जाऊ द्या, नीटनेटकं पण झालं. अशी वरतून शिलाई मारली असती तरी ते वेगळं दिसलं असतं. हात शिलाईमुळे एकदम नीटनेटकं वरतून छान दिसत होतं. शिलाई वगैरे कुठेही दिसत नव्हती. एकदम रेडीमेडसारखं आपलं जे टॉप आहे ते तयार झालं होतं. आणि इथे बघा आता अजिबातही कुठल्याही साईडला शिलाई वगैरे दिसत नाही. एकदम सुंदर असं टॉप तयार झालं होतं. आणि मग आता वरती असं थोडंसं सुनं सुनं वाटत होतं, कारण खालच्या साईडला मी लेहंग्याला लेस लावली होती. आता इथे लेस कुठे लावायची, एकतर गळ्याला लावायची किंवा मग खाली लावायची असं विचार करत होते. वरती लावलं तर ते टोचेल तिच्या गळ्याला, म्हणून वरती नाही लावली, खाली लावून घेतली. आणि आपला जो ड्रेस आहे तो रेडी आहे. बघा किती सुंदर दिसतोय. जर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओसाठी व्हिडिओ बघत राहा. बाय.